आढळराव पाटलांचा आज अजित पवार गटामध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज मुंबईमध्ये बैठक बोलावली आहे। बैठकीमध्ये शिरूरमधील अजित पवार गटाचे आमदार उपस्थित राहणार आहेत। आज सकाळी 10 वाजता देवगिरी बंगल्यावर बैठक होणार आहे। आजच्या बैठकीमध्ये आढळराव पाटलांना निमंत्रण देण्यात आलंय। शिरूरमध्ये अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील अशी लढत होणार आहे, अशी चर्चा सुरू आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। योगेश, वृषाली, गेल्या काही दिवसांपासून शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामध्ये प्रवेश होणार अशा पद्धतीची चर्चा सुरू आहेत आणि आज आढळराव पाटील यांचा अजित पवार गटामध्ये प्रवेश होणार अशा पद्धतीची एक शक्यता वर्तवली जात आहे। आज सकाळी 10 वाजता मुंबईतील देवगिरी बंगल्यावरती अजित पवारांनी बैठक बोलावलेली आहे। ज्या बैठकीला शिरूर लोकसभा मतदारसंघातील अजित पवार गटाचे सर्व आमदार हे उपस्थित राहणार आहेत आणि या बैठकीत शिवाजीराव आढळराव पाटील यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलेलं आहे। काल रात्रीच आढळराव पाटील हे मुंबईकडे रवाना झालेले आहेत आणि ते सुद्धा या बैठकीला उपस्थित राहतील आणि याच बैठकीमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पक्षप्रवेश होईल अशा पद्धतीची माहिती आता समोर आलेली आहे। कारण काही दिवसांपूर्वी अजित पवार ज्यावेळी शिरूरच्या दौऱ्यावरती होते त्यावेळी त्यांनी संकेत दिले होते की आढळराव पाटील हेच अजित पवार गटाचे आता शिरूरमधील उमेदवार असणार आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील अशी लढत आपल्याला शिरूर लोकसभा मतदारसंघात रंगताना पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे खरं तर आढळराव पाटील हे शिंदे गटाचे नेते आहेत। मात्र ज्या पद्धतीने अजित पवार गटाने शिरूर लोकसभेवरती दावा केलेला आहे त्यामुळे आढळराव पाटील यांना अजित पवार गटामध्ये प्रवेश करून त्यांनाच अजित पवार गटाकडून उमेदवारी दिली जाणार आणि शिरूरमध्ये अजित पवार, आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यामध्ये लढत रंगणार हे आता स्पष्ट होताना दिसतंय। नक्कीच धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।